प्रत्येक व्यक्तीच्या पत्रिकेवर किंवा कुठल्या गोष्टींची कमतरता आहे, दोष आहे, ते बघून ते रत्न ठरवले जातात. एखाद्याला मानसिक प्रॉब्लेम आहे, मनाने वीक आहे, खूप निगेटिव्ह विचार येतात त्यांनी मोती घाला. ज्यांना भौतिक सुख कमी वाटतंय, रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम वाटतोय, नवरा बायकोचं पटत नाहीये, लग्न जमत नाहीये, त्यांनी शुक्राच्या संबंधात येणारे रत्न घाला, ओपल घाला, तुमचा हिरा डायमंड जो म्हणतो आपण तो घालू शकता. एखाद्याला बिझनेस करायचा आहे, छान ग्रो व्हायचं आहे, नाव कमवायचं आहे, त्यांनी फिरोजा घाला. ज्याचा बुध ग्रह वीक आहे, कमजोर आहे आपण असं म्हणू, किंवा ज्यांचं बोलण्याची फील्ड आहे, ज्यांना खूप बोलावं लागतं पण अचानकच असा पिरियड मधला येतो की आता ना खूप बोलायची इच्छा नाही होत किंवा लोकांशी संपर्क साधायची इच्छा नाही होत, तर तुमचा बुध ग्रह कुठेतरी वीक होतोय, तुम्ही पन्ना घाला. हे सगळ्या गोष्टी. मग आता रत्न थोडेसे महाग असतात, क्रिस्टल थोडे स्वस्त असतात, कारण एक रत्न कॅरेट मध्ये जातात आणि मग तो 5 कॅरेट 7 कॅरेट 11 कॅरेट